लाडक्या आमदार आमच्या दीदी श्रीजयाताई चव्हाण यांनी आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. श्रीजयाताई चव्हाण. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज पांडवे काकांच्या घरी ही कॉर्नर बैठक घेता व्यासपीठावर उपस्थित संजय लांबकरजी, तसंच माजी आमदार अमिताताई चव्हाण, माजी आमदार अमिताताई चव्हाण. तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी हेडलाईन देऊन टाकतो. सुषमाताई, आपले चारही उमेदवार सविता अश्विनीताई सावते, सकाराम दादा तुपेकर, कविताताई मुळे, सतीश दादा देशमुख, पांडवे काका मुळे दादा, निलेश बारटकर दादा, सर्वच मला इथे पत्रकार सुद्धा दिसत आहेत. पांडवे काकांच्या घरी नाही दिसलं तर कुठे आपण सर्वांना इकडे माझं मनापासून नमस्कार. शेवटची बैठक आहे आज. आमची बॅटरी डाऊन झालेली आहे, त्यामुळे 15 तारखेला आपण कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या चारही उमेदवारला विजयी करणार ना. विकासासंदर्भात बोलायला गेलं तर आपल्याकडे हा संकल्पनामा आहे. संकल्पनामाचे शिल्पकार पांडवे काका स्वतः आहे. अतिशय सुंदर प्रकारे संकल्पनामा जोडले आणि ह्याला वचननामा नाही तर संकल्पनामा सांगितले. संकल्पनामा बोलले. संकल्पनामा कोण घेतो? ज्याच्या मनात दृढ निश्चय असते की आपण आज संकल्प घेतलेला आहे तर ते सिद्धीपर्यंत पोहोचलंच पाहिजे. नांदेडचं सर्वांगीण विकास झालंच पाहिजे. त्यामुळे हा संकल्पनामा आज आपण पाहतो. भरपूर विकास झालेले नांदेडमध्ये. काळाची गरज असते आणि प्रत्येक काळाची गरजानुसार विकास होत राहतो. नगरं वाढत जातात, जनसंख्या वाढत जाते. विकास कधी काय थांबणार आहे का? नाही, घडतच जाणार आहे. शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा नांदेड महानगरपालिकेमध्ये नगरपालिका होती तेव्हा शंकरराव चव्हाण साहेब पहिले नगराध्यक्ष होते. त्याच्यानंतर तेव्हाचा विकास अशोकराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत केलेला विकास आपल्याला दिसत आहे. मुख्य रस्ते झालेले, हायवे झाले, रोड झाले, ब्रिज झालं, अंडरब्रिज झालं, रेल्वे झाले, वंदे भारत झालं, विमान सेवा सुरू झाली. मला तर असं वाटतं पांडवे काका आता बस झालं. कधी येते 16 तारीख कधी बसतो आम्ही विमानात, कारण 15 दिवसापासून कंटिन्यू प्रचारात फिरतो आणि लोकांचा संपर्क करून त्यांची मनातली भावना आपल्या देशाच्या नेतृत्वासंदर्भात, राज्याच्या नेतृत्वासंदर्भात, जिल्ह्याच्या नेतृत्वासंदर्भात ऐकून खरंच मनाला अभिमान वाटतो की जसं आपलं नरेंद्र मोदी साहेब विकसित भारतसाठी लढा देतायत, जसं आपले देवा भाऊ विकसित महाराष्ट्रासाठी करतायत, जसे आपले अशोकराव चव्हाण साहेब विकसित नांदेड जिल्ह्यासाठी करतायत. कारण आपली डबल इंजिनची सरकार अतिशय छान प्रकारे चालू आहे राज्यात आणि केंद्रात. आपल्या 3ऱ्या इंजिनची महानगरपालिकेचा डब्बा जोडून टाकू, त्याला जोडायचं की नाही? आपली महानगरपालिका आली, आपला महापौर आला तर आपला विकास किती होईल असा विचार. आपल्या संकल्पनांत बरेच गोष्टी दिलेली आहे. पुस्तकालय आहे, वाचनालय आहे, लेकरांच्या एज्युकेशन संदर्भात आहे, आपल्या आरोग्य संदर्भात आहे. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेन हा वचननामा, हा संकल्पनामा आपण खरंच वाचावा. बरेच वेळा फिरताना मला दिसतं तरुण असल्यामुळे, महिला आमदार असल्यामुळे खूप काही गोष्टी डोळ्यासमोर येताना दिसतात. तरुण असल्यामुळे खूप काही गोष्टी रोजगार संदर्भात पुढे आलेली आहे. आज आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आपलं बिल्ड झालेलं आहे, आपली कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि कनेक्टिव्हिटी वाढली म्हणजेच आपल्याकडे विमानसेवा सुरू झाली. आपण सर्व तर फिरायला बाहेर जातोच, पण आपण कधी असा विचार केलाय का की नांदेड जिल्ह्याला सुद्धा गुंतवणूक? आपल्याकडे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. आपल्याकडे फ्लाईट बँगलोरला जाते, आपल्याकडे फ्लाईट हैदराबादला जाते. हे 2 शहर मुख्यतः IT हब मानले जातात. मी त्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेबांबरोबर बसले आणि सहज असं विचार केलं की आपल्याकडे एवढी कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे बँगलोर आहे, हैदराबाद आहे, IT हब्स बरोबर कनेक्ट झालेलं आहे, तर आपण काहीतरी IT कंपनी इकडे नांदेड जिल्ह्यात पण घेऊन येऊ शकतो. तरुणांना हातभार, तरुणांना नोकरी इथे सुद्धा उपलब्ध करू शकतो. कारण का आजकाल वर्क फ्रॉम होम हा प्रकार चालू आहे. आपण इथे बसल्या बसल्याच आपल्याच नांदेड जिल्ह्यात आपल्याला उद्योग करायला मिळेल. इंडस्ट्री असेल, IT कंपनीज असतील, त्याच्याबरोबर टायअप करून आपण तरुणांच्या हातात रोजगार सुद्धा देऊ शकतो. इथे मोठ्या संख्येत महिला आहेत.
बरेचशे महिला आता मला माहिती आहे लक्ष्मीनारायण नगर मध्ये असतील, कदाचित नसतील. बरीच महिला आहेत जे उद्योग करतात, स्वतःचं छोटं मोठं काहीतरी बिझनेस असतं. आपल्याकडे MIDC कडे आपले एक भाग, माझं तर असं प्रामाणिक मत आहे की महिलांना आता लाडक्या बहिणी तर आहातच, आपण देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आहोतच, पण आज 21व्या शताब्दीत राहतो आपण. महिलांना सुद्धा आपल्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता मला असं वाटत नाही कोणाकडेच नाही. प्रत्येक महिलाला आहे. त्यामुळे त्यांच्या उद्योगासाठी सुद्धा MIDC इकडे महिलांसाठी काहीतरी एक आपण कॉर्नर त्यांना दिलंच पाहिजे. तसंच आपल्या आरोग्यासाठी आज L2 लेवलचं कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे उभारणार आहे. L2 लेवलचं कॅन्सर स्पेशालिटी म्हणजे लेवल 2 कॅन्सर हॉस्पिटल, म्हणजे जिथे आपल्याला उपचार आणि जिथे आपल्याला टेस्टिंग सुद्धा उपलब्ध होणार आहे. जिथे आपल्याला बाहेर जायची गरज पडायची, कधी मुंबईला जावं लागायचं, पुण्याला जावं लागायचं, हैदराबादला जावं लागायचं, आज आपल्या नांदेड जिल्ह्यातच आपल्याला ती टेस्टिंग आणि त्याचे उपचार इथे मिळणार आहे. ते कोणामुळे असतील? अशोकराव चव्हाण साहेबांनी घेतलं ना हातात की नांदेडचा विकास झाला पाहिजे. जसंच भारताचं विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड, विकसित लक्ष्मीनारायण नगर. काका उद्या तुमच्या पेपरसाठी एक हेडलाईन देतील बघा. इकडे मोठ्या संख्येत आपली महिला, ज्या प्रभागातले उमेदवार सोबत असतात महिला, त्यांचा नंबर येतो आणि मला खात्री आहे इकडे बसलेली प्रत्येक आई, माझी माई माऊली, सर्व जसं आम्हाला प्रेम देतात तुम्ही, आमच्या कुटुंबाला प्रेम देतात, जसं अशोकराव चव्हाण साहेबांवर आपलं भरभरून आशीर्वाद असतं, तसेच आपले हे 4 लेकरं सुद्धा आज आपलेच नगरसेवक उभे आहेत इलेक्शनसाठी. त्यांना सुद्धा भरभरून आशीर्वाद देऊन येत्या 15 तारखेला आपलं पॅनल आपण निवडून आणावं, ही विनंती आपल्याकडे करायला आम्ही आलेलो आहे. जास्त काय बोलणार नाही. मला माहिती आहे आता 9:15 वाजले, सगळ्यांना लागले असतील भुगा. त्यामुळे आपण सर्वांना परत एकदा शेवटला विनंती हीच करणार की आपली निशाणी आहे कमळ. आपली निशाणी आहे कमळ. भारतीय जनता पार्टी जगातलं सर्वात मोठं पक्ष झालं. पहिले चायनाची पार्टी, कम्युनिस्ट पार्टी होती, आता त्याला सुद्धा मागे टाकून भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी पार्टी झाली आहे. आपल्याकडे केंद्रात नेतृत्व आहे, राज्यात नेतृत्व आहे. अशोकराव चव्हाण साहेबांबद्दल किती बोलावं मला असं वाटतं कमी आहे, कारण मला माझ्या वडिलांवर इतका अभिमान आहे, माझ्या आईवर इतका अभिमान आहे. आईने जसं ताईंना म्हणलं तू ये ट्रेनिंगला माझ्याकडे, मी शिकवतो तुला. मला असं वाटतं पांडवगे काकांनी मला खूप काही शिकवलेलं आहे बोलायला. मला हिंमत दिलेली माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, की आज मी आपल्यासमोर आपल्या वॉर्डचे कामं, आपले भलेही मी माझ्या मतदारसंघात असो, भलेही माझं भोकर मतदारसंघ असेल, पण मला असं वाटतं जिथे त्या सभागृहात शंकरराव चव्हाण साहेब बसलेले, विधानसभात अशोकराव चव्हाण साहेब बसलेले, अमिता भाभी बसलेले, तिथे आज मला संधी मिळालेली आहे. आपलं असं प्रेम नांदेड जिल्ह्यावर, भोकरचे आमदार असून जरी असेल तरी नांदेड जिल्ह्यावर आमचं काहीच दुर्लक्ष नसणार. आम्ही नेहमी नांदेड जिल्ह्यासाठी काय चांगलं विकासाचं संदर्भ आणू शकू त्याचे प्रामाणिक प्रयत्न आमचं कुटुंब नेहमी करत राहणार. त्यामुळे शेवटी आपल्याला म्हणते भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार, आपलं पूर्ण पॅनल आलं, आपलं महापौर आलं, विकसित नांदेडचं ब्लूप्रिंट जे अशोकराव चव्हाण साहेबांनी तयार केलेलं, देवाभाऊ पर्वाच्या दिवशी येऊन बोलून गेले की नांदेडला मराठवाड्यातली टॉप सिटी, स्मार्ट सिटी केल्याशिवाय ते सुद्धा थांबणार नाही. त्यामुळे आपल्या पॅनलला आपण कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून भरघोस मताने आशीर्वाद देऊन निवडून आणा. 16 तारखेला आपण सर्व गुलाल उडवायला सज्ज आहोत की नाही? माझी 2 शब्द थांबवते, सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.